नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही गेलो होतो खडकवासल्याचं धरण बघायला. आता पावसाचे दिवस आहे तर आम्ही धरणाला पाणी किती आलंय ते बघण्यासाठी मुद्दामून गेलो होतो. तर इथे आम्ही पोहोचलो होतो. त्यात ओवीची अशी आनंद होता पाणी बघून. हे बघा, हे आहे खडकवासल्याचं धरण. एवढं मोठं हे धरण आहे, जेवढं हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याहीपेक्षा हे खूप मोठं असं धरण आहे. आणि त्या धरणाचा व्ह्यू तर इतका सुंदर की बापरे, बघायचं कामच नाही. तर पाण्यात पाणी जे होतं त्याच्यावरच्या त्या झुळझुळणाऱ्या लाटा, त्याचबरोबर पाणी आणि आकाश असं एक झाल्यासारखं होतं. तुम्ही बघू शकता जसं की इतकं सुंदर हा व्ह्यू होता. मध्ये पाणी, वरती आकाश आणि आजूबाजूनं पूर्ण डोंगर, खूप सुंदर. आता मी पाणी बघून आम्ही थोडंसं पुढं गेलो. म्हटलं चला काहीतरी खाऊया. तर मग आम्ही तिथून नंतर नाही ते तिघांसाठीही बुट्टे घेतले, म्हणजे की मस्त गरम गरम. इथे समोर पाणी, आम्ही इथे बसलेलो पाण्याच्याच शेजारी कडेला. त्यात ओवी आमची रुसून बसली. मग आम्ही भेळही ऑर्डर केली होती. म्हटलं बुट्टे येऊस तर भेळ घ्यावी, पण काय दोन्ही एकदा चाललं. मग काय खावं ते कळत नव्हतं. मग ओवी काय म्हटली, तुम्हाला काय खायचं खा, मी तर मस्त गरमागरम बुट्टा खाणार. मग इकडे आमच्या आहोत असे बसले मस्त पाण्याच्या शेजारी, जसं शेतामध्ये बसलेत. त्यांनाही खूप छान वाटत होतं. मग आम्ही भेळ आणि मका खाऊन पुढे निघालो पाठीमागल्या साईडला. तर पाठीमागं सुद्धा हे छोटंसं असं हे बारामतीला जाणारं हे कॅनल होतं. म्हणजे छोटीशी नदी होती. हे बारामतीला इकडे पूर्ण पाणी जातं. तिथून निघालो तिथं पूर्ण असा जंगल एरिया. मग तिथून पुढे गेलो, हे पाठीमागल्या साईडला इतकं सुंदर अप्रतिम हे छोटंसं हे धरण होतं की नाही. हे खडकवासल्याचंच पाठीमागं ज्यावेळेस दरवाजे ओपन केले जातात तिथून हे पुन्हा पाणी येतं. आणि हे बघा, मी तुम्हाला जे झूम करून दाखवतेय ना, हे जे वरून पाणी पडत आहे तिथे मासे होते, लिटरली मासे उड्या मारत होते. असला सुंदर व्ह्यू होता. मग मी ओवीच्या पप्पांना म्हटलं की आपण खाली जाऊया. म्हटले चल, त्यांना पण गाडी धुवायची होती. म्हटले चल मी पण गाडी धुतो आणि मग इकडे तुला पण ते व्ह्यू घेता येईल. तर खूप सुंदर, जसं की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघाच तुम्हाला कळेल सुद्धा. खालून असलं भारी वाटत होतं की नाही, तिथून यायची इच्छाच नव्हती. तुम्हाला व्ह्यू बघून वाटतच असेल एखाद्या पिक्चरचा सीन. खूपच भारी होतं. मी तुम्हाला खालचा सीन सुद्धा दाखवते, तुम्ही कंटिन्यू बघा. आम्ही खडकवासल्याला आलोय आणि इथं ओवीचे पप्पा गाडी धुवायची म्हणतात म्हणून गाडी धुवायला थांबले. ते बघा, असलं भारी भन्नाट पाणी आहे ना. मी दाखवते तुम्हाला. त्यांना आता इथं गाडी धुवायची आहे. पॅन्ट वर घ्या थोडी. ओवी नको नको, मध्ये पाय निसटत. इकडं पाणी खाली आहे बघ, इतकाच रस्ता आहे. थोडस वरी जायचा प्रयत्न करते, बघू इकडे दिसत आहेत का पलीकडच्या साईडला. मी दाखवते तुम्हाला. छोटे 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 इथं धबधबे आहेत. हे बघा, हा जो सीन होता तो वरून जे मी पुलावरून कॅच केला होता. मी तिथे जवळ जाऊन हे परत हा सीन इथे कॅच केला होता. बघू शकता मासे इथे तुम्हाला जर दिसत असतील तर इथे इथे जवळून तर फारच भारी वाटत होतं बघायला. आणि हे पूर्ण असं पाणी इतकं वाहत होतं, बापरे, खूपच छान. इथे लिटरली इथं पाठीमागं ना इथं हे होतंय, पासे उडतायत मासे. कसलं भारी बघू शकता. हे बघा, हे बघा, जाम खतरनाक सीन आहे. हा पूल आहे इकडचा, पाठीमागल्या साईडची बाजू ही खडकवासल्याची. पूल दिसत आहे त्याच्यावरून मी पहिला सीन हा शूट केला होता आणि मग नंतर आम्ही त्याच्या खाली आलेलो. तिकडे जाऊ नको, तिथं रस्ता आहे संपतो. इकडे हो, चल इकडे ये. ओवी चल, ओवी इकडे ये, पुढे जाऊ नको हा तिकडं. आता आम्ही इथून निघालो घराकडे गाडी धुवून झाली की. तुम्ही जर कधी खडकवासल्याला गेलात तर नक्कीच पाठीमागल्या साईडला जा, खूप भारी वाटेल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.